आज आपण गूळ किंवा साखर न वापरता आवळाचं सरबत बनवणार आहोत. इथे मी पाव किलो आवळे घेतले आहेत. ते स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत. आता आपण ते कापून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही हे किसूसुद्धा शकता किसणीने. आवळा खाण्याचे मुख्य फायदे म्हणजे विटॅमिन सी आणि विटॅमिन ए आवळ्यामध्ये खूप प्रमाणात असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ते केसांसाठी उपयुक्त आहे. आपले सगळे आवळे कापून झालेले आहेत. त्याच्यानंतर मी इथे अर्धा इंच आलं घेतलेले आहे. त्याचे छोटे तुकडे करून घेतलेत. या पद्धतीने आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. वाटताना ह्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी नाही घालणार आहे. आणि आपण ज्या मिक्सरमध्ये वाटणार आहोत तो मिक्सरसुद्धा स्वच्छ असावा. बिलकुल ओला नको आहे तो आपल्याला, कारण की त्याच्यामुळे आवळ्याला बुरशी वगैरे लागू शकते म्हणून सिरपला. इथे मी 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे. माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे म्हणून. तुमचं जर भांडं मोठं असेल तर तुम्ही एकाच बॅचमध्ये पूर्ण वाटू शकता. दोन्ही बॅचेसमध्ये माझं वाटून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे एक रुमाल ठेवला आहे. रुमालामध्ये मी हे सगळं वाटून घेतलेलं काढून घेते आहे. आता आपण ह्याला गाळून घेऊया. हे बेसिकली आपल्याला वस्त्रगाळ करायचं आहे. चाळणीने सुद्धा आपण करू शकतो, पण त्याच्यामध्ये काही कण वगैरे असेल तर ते ज्यूसमध्ये येऊ शकतात म्हणून. इथे मी कुठलंच साखर किंवा गूळ काहीच नाही वापरलंय. आवळ्याचा ज्यूस किंवा आवळा खाल्ल्याने चेहरासुद्धा छान राहतो. आता आपला हा ज्यूस तयार झालेला आहे. याच्यामध्ये मी 2 लिंबाचा रस घातला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेते एकदा. आता आपण जे वाटून घेतलं होतं आवळा तो फेकणार नाही आहे मी. त्याच्यामध्येच मी अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा जिरे पूड, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा चाट मसाला घातला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून हे उन्हामध्ये सुकवून घेणार आहे. हे खायला खूप छान लागतं. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.